झी 24 तास एक पाऊल पुढे। 3 इडियट्स मधला रॅन्चो सगळ्यांनाच भावला होता। केवळ पुस्तकी किडे होण्यापेक्षा शिक्षणाची मजा घेत शिकावं हा संदेश रॅन्चोने दिला। पिंपरी चिंचवडमधल्या 4 मित्रांनी रॅन्चोचा हा सल्ला मनावर घेत एक भन्नाट बाईक बनवली आहे। कशी आहे ही बाईक बघूया हा रिपोर्ट। पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी ही भन्नाट बाईक तयार केली आहे। उमेश शेगोकर, गणेश सांडभोर, महेश वाघेरे आणि प्रशांत झरेकर यांची ही किमया। भंगारचं साहित्य, 2 बॅटरीज आणि मोटर या साहित्याच्या मदतीनं ही बाईक तयार झाली आहे। ताशी 60 किलोमीटरनं चालणारी ही बाईक एका बॅटरीवर तब्बल 1 तास चालते। या बाईकसाठी पेट्रोलची आवश्यकता नाही। बॅटरीवर चालणारी गाडी आहे। गाडी ऑटो ट्रान्समिशन आहे, दोन्ही प्रदूषण होत नाही, कोणत्याही प्रकारचं प्रदूषण गाडी करत नाही आणि गाडीला वेग पण जास्त आहे बाकीच्या बॅटरी गाड्यांपेक्षा आणि पूर्णपणे इको फ्रेंडली गाडी आहे। ही बाईक खास शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आली आहे। ही गाडी खासखळग्यांच्या रस्त्यावर सहज चालू शकते। सध्या या बाईकमध्ये आणखी सुधारणा करून ती अत्याधुनिक कशी करता येईल याचा प्रयत्न सुरू आहे। तर पुढचं वर्जन पण आम्ही पुढे तयार करणार आहोत आणि जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं व त्यांचा लोकांना फायदा व्हावा। 4 मित्रांनी पाहिलेलं हे स्वप्न प्रत्यक्षात आलंय। यापुढच्याही त्यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा। पिंपरी चिंचवडमधल्या या विद्यार्थ्यांनी ही गाडी बनवून त्यांनी मिळवलेलं ज्ञान खरंच वाया जाणार नाही याची दक्षता घेतली आहे। त्याचमुळे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।